उद्धव ठाकरे म्हणतात माझ्याजवळ ख्रिश्चन आणि मुस्लिम मतं आहे, या मताच्या भरोश्यावर मी फडणवीसांना पाहून घेईल, तू राहशील ना तर मी राहील। आता बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी हे जी भाषा ऐकली असेल, त्यांना उद्धव ठाकरे, तुम्ही जरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीला काय वाटलं असेल याचा विचार करा। काय बोलताय तुम्ही? तुमच्या उमेदवाराच्या, तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतायत। तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतायत, पाकिस्तान झेंड्याची मिरवणूक निघताय। तुम्ही याच्या भरोश्यावर म्हणताय हिंदुत्व सोडून तुम्ही ख्रिश्चन आणि मुस्लिम मताच्या भरोश्यावर बोलतायत की देवेंद्र फडणवीसांना पाहून घेऊ। काय क्षमता आहे देवेंद्र फडणवीस यांनी तुमची? या राज्याला मागचे 5 वर्ष विकासाकडे नेणारं नेतृत्व देवेंद्रजी आहे, या राज्याला विजन देणारं नेतृत्व आहे। आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोललात, महाराष्ट्राची जनता तुमची मानसिक दिवाळखोरी आता जनतेने समजली आहे। तुम्ही जातीपातीच्या राजकारणात उतरले आहे, तुम्ही धर्माच्या आधारावर आता मत घेण्याची भाषा करतात आहे। आणि त्यामुळं उद्धव ठाकरेजी तुम्हाला महाराष्ट्राची जनता सोडणार नाही। एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातनं तुम्हाला त्या ठिकाणी जनता कमी केल्याशिवाय राहणार नाही, असा त्या ठिकाणी तुम्हाला जनता सबक शिकवेल। तुम्ही ज्या स्तराला उतरल्यात, जर तशी भाषा करताय, पाहून घ्यायची भाषा करताय, अंगावर जाण्याची भाषा करताय, जनता तुम्हाला मताच्या रूपाने झोडपल्याशिवाय राहणार नाही, एवढं त्या ठिकाणी मला सांगायचं आहे। आपण म्हणताय पाकिस्तानचे झेंडे मिरवणूक होते, पाकिस्तानचा झेंडा आणि इस्लामचा झेंडा यात फरक सांगता येईल का? मी तुम्हाला जबाबदारी सांगतो, वाजे नाशिकच्या मिरवणुकीमध्ये, परभणीच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे होते, मुंबईच्या सर्व मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे आहेत। जरा तुम्ही बघा, एकदा चेक करून, पोलीस अधिकाऱ्यांकडे माहिती घ्या। आणि आता तर त्यांनी काय म्हटलं, मी मुस्लिम मत आणि ख्रिश्चन मताच्या भरोश्यावर फडणवीसांना बघून घेईल, भाजपला बघून घेईल, त्यांच्या नेत्याला बघून घेईल, त्याच्या अंगावर जा। ही चिथावणी तुम्ही कोणाला देता? कोणाच्या भरोश्यावर देता? धारावीसारखे हत्याकांड होत आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं ही चिथावणीची भाषा उद्धव ठाकरेंना सोबत नाही। हे राज्य संस्कारमय राज्य आहे। या राज्यामध्ये सर्व धर्म, सर्व समाज एकत्र राहतो आहे। आणि या राज्यामध्ये जातीपातीचं राजकारण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम उद्धव ठाकरेजी तुम्ही आज केलं आहे। या राज्यामध्ये कधी हिंदू मुस्लिम समाज वेगळा राहत नाही, एकत्र राहतो। पण तुम्ही ज्या पद्धतीने विभाजनाची भाषा करतात, पोलराईजची भाषा करतायत, याच्यावर आमचा आक्षेप आहे। हर हर महादेव म्हणत आता रिंगणात उतरायचं, असं कसं दाखवून द्यायचंय म्हणताय? अरे हर हर महादेव कसं बोलतात? हर हर महादेव कसा बोलतात आहेत? ही भाषा आहे? महादेवाने असं सांगितलं, भगवान शंकर महादेवाचं नाव घ्यायचं, अशी भाषा वापरायची? हे संस्कार आहे, हे संस्कृती आहे, ही बाळासाहेबांचे संस्कार आहेत। आणि त्यामुळं ही जनता तुम्हाला सोडणार नाही आणि भारतीय जनता पार्टी आरेच्या कार्य करेल। मोदींचं भाषण ऐकताना आता क्यू येते म्हणतात, 10 वर्ष काय अंगी उभवली का, असंही बोललंय। एवढे 10 वर्ष उद्धव ठाकरेंनी आपले खासदार मोदींच्या भरोश्यावर निवडून आणले, मोदींच्या सभाने उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आले, आणि आता ते सारे उपकार विसरले। तर उद्धव ठाकरे यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं। ठाकरे कोणाच्या भरवशावर चिथावणी देत आहेत? उद्धव ठाकरे विभाजनाची भाषा बोलत आहेत, अशी टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत का, असा सवाल देखील बावनकुळेंनी ठाकरेंना केलाय। उद्धव ठाकरे विभाजनाची भाषा बोलत आहेत, ठाकरे कुणाच्या भरवशावर चिथावणी देत आहेत, असं बावनकुळेंनी सवाल केलेला आहे। उद्धव ठाकरे विभाजनाची भाषा बोलत असल्याचे बावनकुळेंची ही टीका।